स्माइली विनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचंय. येस, व्हेरी गुड. आणि आपल्या नावाने जॉईन करायचंय. प्रत्येकाने आपल्या नावाने नाव जॉईन करायचंय. येस, व्हेरी गुड. वेलकम सगळ्यांचं. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. काल मी शिकवला होता एक मूलमंत्र तुम्हाला. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त. जबरदस्त हूँ. म्हटलं आज तुमच्या सफरिंग कोणी कोणी लिहिले काल? काल कोणी कोणी रात्री सफरिंग लिहून जाळून टाकले? ऍक्टिव्हिटी फॉलो केली? येस. येस. मग स्वप्नील सर, काय अनुभव होता तुमचा? अनम्यूट करा. अनुभव सांगायचा तर म्हणजे सच इतका त्या बाबतीत नाही विचार केला, कारण दिवस पूर्ण बिझी होतो दिवसभर, ओके. त्यामुळे पण रात्री शांत झोप लागली? हा, रात्री शांत झोप लागली. येस. की ते केल्यानंतर आपल्याला काय वाटतं आहे हे महत्वाचं आहे, की आपण ती ती प्रोसेस मधनं जेव्हा जातोय ते केल्यावरती आपल्याला काय वाटतं. काय हे वाटतं? आपल्याला बरोबर. 21 दिवस करायचंय. ठीक आहे. ठीक अजून आहे. कोणी केलं? विना मॅडमनी केलं का? तेच करायचे का मॅम, जे हा, काल आपल्या रोज जे लिहिले सफरिंग होते? लिहायच्या, ज्या ज्या तुम्हाला असं वाटतं आहे की जो त्रास तुम्हाला जाणवत आहे, ज्या लोकांचा राग येतो आहे, जे तुम्ही फील करत आहात सध्या, त्या अच्छा अच्छा. सगळ्या सफरिंग आपल्याला काय करायचे आहे, दिवसभरातून कधीही वेळ मिळाला तर लिहायच्या आणि रात्री झोपण्याच्या अगोदर त्या जाळून टाकायच्या. जाणून टाक. येस. ठीक आहे. अजून कोणी केलं ऍक्टिव्हिटी? मी केलं मी. हा, कसं वाटलं? छान वाटलं. छान थोडं वाटलं. हलकं वाटलं. हलकं हो. वाटतंय. हो. ओके. हे सलग आपल्याला 21 दिवसांची साधना का सांगितली आहे, की 21 दिवस लागतात कुठलाही एक आपला थॉट आपल्या डोक्यामध्ये एक न्यूरोपाथ म्हणून असतो, तो क्रिएट करायला 21 दिवस लागतात. आणि 21 दिवसांची प्रॅक्टिस सांगितली आहे. कुठल्याही गोष्टीला ती गोष्ट रुजायला, ते बी रुजायला आपल्याला काय लागणार आहे? 21 दिवस लागणार आहे. आपल्याला शेतकरी माहिती आहे प्रत्येकाला. काय हो. करतो शेतकरी? बी, आपल्याला जेव्हा शेती करायची आहे तो शेतीची काय करतो? मशागत करतो. हम्म. मग त्या शेतीच्या बी डायरेक्ट पेरतो का? बी नाही. नाही. पेरणी लगेच पेरणी करतो का तो? की त्या शेतीमध्ये काही तृण आलं असेल, काही गवत असेल तर उपटतो, मग त्याची हो. नांगरणी करतो, वखरणी करतो आणि मग त्याच्यानंतर बी पेरतो. बरोबर. आपण या जेव्हा रेकी साधनेत आलो आहे आणि रेकीची आपल्याला प्रॅक्टिस शिकायची आहे, रेकीचा अनुभव घ्यायचा आहे, तर माझ्यामधले जे काही ब्लॉकेजेस असतील, माझ्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, ती मला काय करावी लागेल? काढावी लागेल. काढावी लागेल, मागे टाकून द्यावी लागेल. बरोबर. हो. मग कुठेतरी माझ्यामध्ये ती एनर्जी मला फील व्हायला लागेल, माझ्यामधले ब्लॉकेजेस जेव्हा रिमूव्ह होतील तेव्हा या ऊर्जांचा अनुभव मला घेता येईल. म्हणून आपली ही काय चालू आहे? आपली मशागत चालू, आपली क्लिन्झिंग सुरू आहे, जेणेकरून मी काय करणार आहे? शेती उत्तमात उत्तम करता येईल. कळालं? काय उद्देश हो. आहे या सगळ्या प्रोसेसचा? की तुमच्या मनातले जे निगेटिव्ह थॉट आहे त्यांना आठवून आठवून लिहायचे. निगेटिव्ह विचार येतात आहे, निगेटिव्ह गोष्टी आजूबाजूला घडत आहे. असं होणार आहे का की यानंतर तुम्हाला निगेटिव्ह फीलच होणार नाही, किंवा आज तुम्ही रिमूव्ह केल्या सगळ्या गोष्टी, उद्या काही निगेटिव्ह घटना घडणार नाही? असं नाही होणार. रोज नवीन काहीतरी होऊ शकतं किंवा नाही पण होऊ शकत, दोन्ही चान्सेस आहे. पण मला कुठे न्यायचं आहे? न्यूट्रल होऊन जायचंय. मला काय करायचंय? या सगळ्या भावनेतून बाहेर पडायचं आहे. मग मी बाहेर कधी पडू शकेल? जेव्हा मी माझ्या भावना जशा ऍज इट इज एक्सेप्ट कर, मी माझा ऍज इट इज स्वीकार करते आहे का? माझ्या भावना मला समजत आहे का? आणि त्या भावना मी जेव्हा लिहिते आहे, त्या सगळ्या भावना मी लिहून जाळते आहे का? कळते? उद्देश काय महत्वाचा आहे? उद्देश ह्याच्यासाठी महत्वाचा आहे, मला माझं क्लिन्झिंग करण्याची प्रोसेस मधनं जायचं आहे. आणि आपल्याला ह्या गोष्टीला आपल्याला फोर्सफुली करायचंय. या प्रोसेसमधनं जाताना आपल्याला फोर्सफुली काही गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला सवय नसते, पण करावं लागतं. का करायचंय? आपण आपला हेतू काय काल लिहिलं होतं?
लिहिलं का? प्रत्येकाने आपला हेतू लिहिला होता. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. ऍक्टिव्हिटीसाठी. हा, ऍक्टिव्हिटीसाठी लिहिलं होतं. तुमचा पर्पज काय लिहिला होता तुम्ही काल? पंचसूत्री जीवन. हा, मग तो पर्पज मला काय करायचा आहे? साध्य करायचा आहे. माझे गोल काय करायचे? अचीव करायचे आहे. आणि मला या हेल्थ वाईज, रिलेशनशिप वाईज आणि वेल्थ वाईज मला काय करायचे? ग्रोथ साधायची आहे. बरोबर ना? प्रत्येकाला शिफ्ट पाहिजे ना. ज्या पोझिशन मध्ये आपण आहोत, ही आपल्या डिझायर पोझिशन मध्ये जायचंय. जे आपण गोल्स लिहिले होते तिथपर्यंत जायचंय प्रत्येकाला, हो. की ज्या परिस्थितीमध्ये स्टक झाले तिथेच राहायचंय? नाही. कुठे जायचंय? प्रगतीकडे. प्रगतीकडे जायचंय, ग्रोथकडे जायचंय. ज्या लोकांना ग्रोथ पाहिजे आहे त्यांनी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करणं गरजेच्या आहेत. मग कशा आहात तुम्ही? अशी सुरुवात केली का तुम्ही आज सकाळी? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. केली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आपण त्या ईश्वराकडे काय संकेत पाठवत आहोत? की आपण तू मला सगळ्या गोष्टी दिल्या आहेत आणि त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतोय. ते देणार काय तो? ज्या गोष्टी तुम्ही विचार केल्या आहे. तुम्ही पहिल्यांदाच काय पाठवलं ईश्वराकडे? की थँक्यू, तू मला सगळं काही दिलेलं आहे. त्या युनिव्हर्सकडे काय मेसेज पाठवला? थँक्यूचा मेसेज पाठवला. म्हणजे तुमचे भाव काय राहणार आहे? ग्रॅटिट्यूडचे भाव ठेवता आहे, आभार व्यक्त करता आहे. न काही भेटून आभार जेव्हा व्यक्त करतो आहे, त्या ईश्वराला काय संकेत जात आहे? की ही व्यक्ती न काही भेटता आभार व्यक्त करते आहे, कृतज्ञता व्यक्त करते आहे. मग आपण याच्या आनंदासाठी कारक बनलं पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? याच्या जीवनामध्ये, याच्या आजूबाजूला फक्त आनंदी लोक ठेवायचे आणि आजूबाजूला पूर्णतः सकारात्मकताच ठेवायची आहे. कळतंय? जसं जसं आपण या साधनेमध्ये पुढे जातो, आपल्याला इतके सुंदर अनुभव येते की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही घेता घेता थकाल, पण रेती देता देता थकत नाही. इतके सुंदर अनुभव येतात. आणि जे निगेटिव्ह लोक आपल्याला आपोआपच, ज्यांचे इंटेन्शन आपल्या बाबतीत चांगले नसतात, ते सुटत जातात. काहीच करण्याची गरज नाही. ज्यांचे थॉट निगेटिव्ह असतात तुमच्याबद्दलचे, ज्यांचे इंटेन्शन चुकीचे असतात, ते लोक आपापच आपल्याला काय होतात? दूर सरल्या जातात. इतके सुंदर अनुभव आपल्याला रेकी देते. तयार आहात ना तुम्ही? येस. पुढे जाऊया आपण. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. निर्मला मॅडम, सखाराम सर, मंगल मॅडम, श्रेयस सर. येस. त्यांनी एनर्जी ट्रान्सफर होते, त्यामुळे कॅमेरे ऑन करा, जेणेकरून आपण एनर्जीच्या क्लासमध्ये बसलोय असं वाटलं पाहिजे. येस. आज आपण शिकणार आहोत सबकॉन्शियस माइंड. मी कालपासून म्हणते आहे की माझा आनंद माझ्याच हातात आहे, सगळ्या गोष्टी माझ्याच हातात आहे. आज आपण जाणणार आहे अवचेतन मन आणि जीवनातला आनंद. माझ्या अवचेतन मन, प्रत्येकाला माइंड, विचार आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण खेळत आहे. माइंड, सोल आणि बॉडी. बॉडीवरती आपल्या आहाराने कंट्रोल करता येतं. आहार केला व्यवस्थित, डाएट व्यवस्थित फॉलो केलं तर माझ्या बॉडीमधले जे काही आजार आहे ते 80% मी तेथे फोकस करते. मग बाकीच्या गोष्टी कुठे येतात? त्या माझ्या माइंड पासून येतात. बरोबर हो की नाही? सगळे विचार, सगळे आजार कुठून झालेले आहेत? मी कालही बोलली, कुठलं कारण आहे? माइंड आहे, माझे विचार आहे. मग माझे माइंड किती टाइप्सचे माइंड आहेत कोणाला माहितीये? माइंड, हा, दोन माइंड्स कोणते कोणते आहेत? कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस माइंड. मग आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे ह्या अवचेतन मन, माझं सबकॉन्शियस माइंड माझ्या आनंदासाठी कशा पद्धतीने रिस्पॉन्सिबल ठरते. प्रत्येक वेळा माझ्या आनंदासाठी हा सबकॉन्शियस माइंड का माझं कंट्रोल घेतो आहे, का माझ्या सगळ्या गोष्टीचा मला आधन्या देतो आहे आणि त्याप्रमाणे मी त्याला फॉलो करत जातो. मग कधी कधी माझी प्रगती होते, कधी कधी माझी अधोगती होते. कळतंय हे? माझ्या आनंदासाठी सबकॉन्शियस माइंड कसा काय कारक आहे बघायचंय प्रत्येकाला ऍक्टिव्हिटी करून. हो. आपण काल गोल्स लिहिले होते, प्रत्येकाने वेगवेगळे गोल्स होते, प्रत्येकाला काही काही अचीव्ह करायचं होतं. बरोबर. जे नव्हते त्यांना सांगते की आपण काल एक ऍक्टिव्हिटी केली होती ज्यात आपण लिहिलं होतं की आपल्या लाईफचे पर्पज काय, आपल्याला काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. पाहिजे का प्रत्येकाला?
मग आता आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची. काल आपण या पद्धतीने यस यस केलं होतं. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, आपल्या हाताला काय करायचंय, मागे न्यायचंय. लक्षात आहे कुठपर्यंत गेलंय? पोझिशन लक्षात आहे, जागा लक्षात ठेवा. आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आहे. हा, त्यानंतर परत आणा, रिलॅक्स व्हा, मूठ बांधा. येस आय कॅन डू इट. Yes, येस आय कॅन डू इट. येस आय कॅन डू इट. I येस आय कॅन डू इट. येस आय कॅन डू इट. आता मागे न्या, हात किती नेतो बघा. कोणाची पोझिशन शिफ्ट झाली पहिलेपेक्षा? येस. ज्या लोकांनी कॉन्सन्ट्रेशन देऊन माझ्या सूचनांना फॉलो केलं त्यांची पोझिशन काय झाली, शिफ्ट झाली. आपला हात थोडासा मागे गेला पहिलेपेक्षा. आणि जेव्हा आपण कंटिन्यू अशा पद्धतीने स्वतःला अफर्मेशन देणार, स्वतःला ती सूचना देतो आहे, आपलं शिफ्ट कुठे गेलं, माझा हात कुठे होता आणि कुठे गेला, मी पूर्ण फोकस कुठे होता, माहिती किती कितीपर्यंत आहे. माझ्या सूचनांवरती फोकस होता. त्यांना रिझल्ट जाणवले. एक छोटूस 1 मिनिटाचा एक्सपेरिमेंट केला आपण, बरोबर, हो. तरी परिणाम जाणवला. 1 मिनिटाचा परिणाम जर एवढा होऊ शकतो, तर माझं सबकॉन्शियस माइंड माझ्यासाठी काय काय करू शकते हे मला जाणून घ्यायला आवडेल. रेडी आहात तुम्ही? Yes. येस, व्हेरी गुड. तर मग सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड असे 2 प्रकारचे आपले माइंड्स असतात. आता तुम्ही ज्या पद्धतीने इथे प्रेझेंट आहे ते आहे कॉन्शियस माइंड, जे तुमचं टेम्पररी मेमरी तिथे सेव्ह केली जाते, जी तुमची इच्छाशक्ती आहे की तुम्ही इथे बसले आहात. बट याच्या पाठीमागे कोणीतरी कार्य करत आहे, जे आपल्याला इनडायरेक्टली सूचना देत आहे की माझं हे झाल्यानंतर मला जेवण करायचंय, मला ऑफिसचं काम आहे, आज दिवस थकलेला गेला, उद्या ही मीटिंग आहे, ते मीटिंग आहे, असं करायचंय, तसं करायचंय, कुठेतरी चालू आहे प्रत्येकाच्या डोक्यात आहे. रुटीन हे आहे, मला हे अचीव करायचंय, मला हे टार्गेट दिला गेलेलं आहे. सबकॉन्शियस माइंड मध्ये या पद्धतीने चालू आहे की उद्या सकाळी मला हे काम आहे का, की पूर्णतः प्रेझेंट कोणीच नाहीये. बॅक ऑफ द माइंड प्रत्येकाला काही ना काही काही ना काही ओके मॅडम असतं, बरोबर, राईट ऑर रॉंग? Right. हा, काय आहे, प्रत्येक वेळा आपल्याला जेव्हा आपण काही कुठे फोकस करायला गेलो, मागून कुठेतरी पिन मारल्या जाते का? काय आहे, जेव्हा मला कुत्रा दिसतो तेव्हा मी माझा रस्ता आजूबाजूला बदलते का? मला वाघ दिसलं, मला त्यामुळे मला आपोआपच मला स्वतःला प्रोटेक्शन करण्याची गोष्ट आपलं माइंड सांगतं का? मला एखादी दोरी दिसली तर मी घाबरते का? मी त्याला साप समजून घाबरते, दचकते मी, आणि मी ते काय करते, रस्ता बदलत जाते. कोण सांगताय हे सगळं? कोण सांगताय मला हे सगळं? सबकॉन्शियस माइंड सांगत आहे. जी प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन असते आपली, की एखाद्या चटका लागतो आहे, त्या चटकापासून हात आपोआप बाजूला जातोय, हे कोण सांगताय? हे सबकॉन्शियस माइंड आपल्याला सांगताय. ज्या मला एखाद्या व्यक्ती बरोबर की चूक आहे, किंवा तो व्यक्ती माझ्यासोबत कुठल्या उद्देशाने बोलतो आहे, हे कोण सांगताय? हे सबकॉन्शियस माइंड सांगताय. सबकॉन्शियस माइंडला चांगलं किंवा वाईट गोष्ट कळत नाही. त्याला काय कळतं? रिॲक्ट करणं कळतं. त्याला भीती वाटली तर पटकन तो हालतो, बरोबर, सापाच्या वरती, आणि जर त्याला विश्वास असेल तर तो सापावरती पाय ठेवून पण बाजूला जातो. ही जी फिअर आहे, ही बिलीव्ह सिस्टीम बनलेली की हा असाच आहे. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर इंजेक्शनच देतो, बरोबर. आपण लहान मुलांना सांगतो की तू जेवण नाही केला तर तू भुबू येईल, आखूकडे देईल, आणि तो अंधाराला, किंवा मग आपण म्हणतो की तिथे आहे कोणीतरी, मग त्याला अंधाराची भीती वाटायला लागते, बरोबर. आपल्यालाही लहानपणी वाटत होती अंधाराची भीती. कुठून आलं हे? हे सगळं कुठे आहे? सबकॉन्शियस माइंड मध्ये. सबकॉन्शियस माइंड कशासाठी आहे? मी ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवते, किंवा माझे काही तत्व असतील, किंवा मला काही भावना येत असतील, कुठले तरी मी इमोशन्स म्हणा, किंवा की भीती मी व्यक्त करत असेल, कोणाबद्दल प्रेम वाटत असेल, मी स्वतःबद्दल जे काही विचार करत असेल, ते कुठे स्टोअर केलेले असतात? माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. म्हणजे माझ्या लाईफचं कंट्रोल कोणाकडे आहे?
सबकॉन्शियस माइंडकडे. म्हणून माझ्या सगळ्या आनंदासाठी किंवा माझ्या लाईफमध्ये घडलेल्या घटनांसाठी किंवा घडणाऱ्या घटनांसाठी 90% कोण आहे कारक, तो म्हणजे सबकॉन्शियस माइंड. आणि 10% काय आहे, कॉन्शियस माइंड. 5 to 10% सबकॉन्शियसली आपण करत असतो सगळ्या गोष्टी आणि 90% सबकॉन्शियस माइंड तशा गोष्टी करायला भाग पाडत असतो. कोण भाग पाडतो मग? राजा कोण झाला? सबकॉन्शियस माइंड राजा झाला. आणि आपल्याला सेनापती कोण झाला? कॉन्शियस माइंड. युद्ध कोण लढताय? कॉन्शियस माइंड लढताय. आणि आपल्याला ऑर्डर कोण देत आहे? सबकॉन्शियस माइंड. जर मला सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देता आलं तर चांगलं होईल का? बरोबर ना. जर मला माझ्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करता आलं, माझ्यानुसार त्याला बदलता आलं, तर आवडेल का प्रत्येकाला? बरोबर. का नाही आवडणार मला सांगा. जर आपल्याला आपल्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टी पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, आपण त्याच्यावरती विचार करतोय. जर मला या सगळ्या गोष्टी अचीव करता आल्या तर प्रत्येकाला आवडतं. करेक्ट. जेणेकरून मी माझ्या गोल पर्यंत इझिली पोहोचू शकेल. आवडेल सगळ्यांना जाणून घ्यायला. मग काय करायचं आहे, मग माझ्या या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्याच्या 3 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे अफर्मेशन, दुसरी मेथड आहे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरी मेथड आहे मेडिटेशन. काय आहे? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. अफर्मेशन असे वाक्य, अशा काही सिरीज असते, अशा काही तुम्ही पॉझिटिव्ह वाक्य म्हणता किंवा त्यांनी आपल्याला काय होतं, आपण ते रिपीटेशन करून करून आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळवू शकतो. मग हे वाक्य म्हणायचे कसे? आपल्याला आपल्याला क्वेश्चन यायचे निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह. जेव्हा आपण इंग्लिश होतो ना, तेव्हा आपल्याला असं यायचं की मेक इट अफर्मेटिव्ह. बरोबर. निगेटिव्ह वाक्याला काय करायचं आहे, अफर्मेटिव्ह वाक्य तयार करायचे. हे प्रत्येकाने या प्रोसेस मधनं गेले. 5वी ते 10वीच्या याच्यामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये हा सगळ्या गोष्टी होत्या. बरोबर. त्याच अफर्मेशनची मी गोष्ट करत आहे. अफर्मेशनचे वाक्य नेहमी आपल्याला काय करायचे आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचे. काय लिहायचे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे पूर्ण वर्तमान काळात लिहायचे आहे. म्हणजे तुम्ही जे गोल्स लिहिले, काल तुम्ही गोल्स लिहिले, प्रत्येकाने पर्पज लिहिला, तुम्हाला काय पाहिजे. मग मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं. हे काय झालं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. बरोबर. एखाद्याला जर गाडी घ्यायची आहे तर त्यांनी काय म्हणणार आहे, मी ही गाडी घेतलेली आहे, माझ्याकडे हे घर आहे, मला या सॅलरीचा जॉब लागलेला आहे. स्वप्नील सरांचा जे उद्देश आहे की मी हा ट्रेनर आहे. बरोबर. मी हा कोचिंग करत आहे. तुमचा जे उद्देश आहे, या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, त्या युनिव्हर्स पर्यंत पोचवायचं आहे. ज्या ज्या आपण लिहिलंय की मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे, काय लिहिणार आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. कळालं? त्या गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी आलेल्या आहेत असं लिहायचंय. कळालं? नक्की. त्यानंतर हे अफर्मेशन लिहिताना आपल्याला काय करायचे आहे, येलो कलरच्या पेजेस वरती रेड कलरच्या पेननी लिहायचे. हो, रोज लिहायचे आपल्याला. 90 दिवसांचे तरी आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. आपल्याला काय करायचंय, येलो कलरच्या पेजेस वरती रेड कलरच्या पेननी अफर्मेशन लिहायचे आहेत. कशावर लिहायचे आहे? येलो कलरच्या पेजेसवर रेड पेननी अफर्मेशन लिहायचे. ही एक मेथड झाली. त्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या तुम्ही काय करायच्या, तुमच्या आवाजात रेकॉर्ड करायच्या. तुमच्या आवाजात रेकॉर्ड करायच्या आणि सकाळी आणि संध्याकाळी, रात्री झोपताना, म्हणजे सकाळी उठल्यावरती एकदा आणि रात्री झोपताना एकदा ते रेकॉर्डिंग ऐकायचं. तुमच्या आवाजातलं रेकॉर्डिंग असल्यामुळे तुम्हाला ते फील होतं. कळतंय? आपल्याशी कनेक्टेड होतं त्या गोष्टी. त्यामुळे आपण काय करतो, जेव्हा सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतो, आपला सबकॉन्शियस माइंड तर 24 तासच ऍक्टिव्ह असतो, पण रात्री झोपताना जर आपण त्या गोष्टी ऐकल्या तर त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर केल्या जातात. उठल्यानंतर जरी आपण ऐकल्या, त्या कंटिन्युअस ऐकायच्या, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना. कळालं?
काय करायचंय कळालं का? हे रोज लिहायचंय आपल्याला आणि रोज ऐकायचंय 90 दिवस. हे किती वेळा लिहायचं दिवसातून? दिवसातून एकदा लिहायचं. झोपताना? हा, आणि त्याच्यामध्ये ऍडव्हान्स टेक्निक म्हणजे ज्या काही टेक्निक्स असतात काही गोष्टी लवकर मिळवण्यासाठी वगैरे, त्या सेकंड लेवलला त्याच्या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक शिकवल्या जातात. मॅम, हा हे बोला. येलो येलो कलर पेज आणि रेड पेन हेच का? लवकर म्हणजे अचीव्ह व्हायसाठी. अच्छा, हा. ठीक आहे. आणि त्यात वेगवेगळे कलर्स असतात बघा, म्हणजे आपण अफर्मेशन लिहिताना वेगवेगळ्या कलर्सचा पण वापर करू शकतो. जसं मनी रिलेटेड अफर्मेशन्स असतील तर ग्रीन कलरच्या पेननी लिहू शकता. आणि तुम्हाला ग्रीन किंवा म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला वाढवायच्या आयुष्यामध्ये, पैसा वाढवायचा असतो बरोबर, हेल्थ चांगली पाहिजे, मग तुम्ही ग्रीन कलरचा पेन पण वापरू शकता. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला नाही का आपल्याला स्पिरिच्युअल ग्रोथ करायची, स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीचे जे काही अफर्मेशन असतील ते आपल्याला काय लिहायचे, पर्पल कलरच्या पेननी लिहायचे. आणि नातेसंबंधांचे जे अफर्मेशन असतात ते पिंक कलरच्या पेननी लिहायचे. म्हणजे जर दोन लोक पिंक किंवा रेड कलरच्या पेननी पण लिहिले तरी चालतं. जेव्हा नाते दोन लोकांचं, आता एखादं बऱ्याच लोक घरामध्ये आई वडिलांचं जमत नाही, मुलं आणि वडिलांचं जमत नाही, तर मी काय म्हणणार आहे, मी माझं आणि माझ्या वडिलांचं नातं दिवसेंदिवस प्रेमाचे, आदराचे, विश्वासाचे वृद्धिंगत होत आहे. काय म्हणत आहे, माझं आणि माझ्या वडिलांचं नातं प्रेमाचं, आदराचं, विश्वासाचं, आनंदाचं झालेलं आहे. कळलं अफर्मेशन कसं लिहायचंय? नक्की. हो. ज्या विश्वासाने तुम्ही लिहिणार आहात, एकदा तुम्ही अट्युनमेंट घेतल्यानंतर जेव्हा ही प्रॅक्टिस 21 दिवस करता, त्याचे तुम्हाला अल्टिमेट रिझल्ट जाणवतात. त्या गोष्टी जेव्हा तुम्ही त्या गोष्टींमधनं आणि प्रोसेसमधनं जाणार, तुमचे सगळे जे चक्राचं मेडिटेशन आहे ते करणार, त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट जाणवतात. आपल्याच मॅडम आहेत 2 महिन्यापूर्वीच्या बॅच मधल्या, पहिल्या लेवलच्या अट्युनमेंट नंतर त्यांनी आपल्या शरीरावरती असणारी चरबीची गाठ रिमूव्ह केली. स्वतःची सेल्फ हिलिंग करून. युट्यूबला व्हिडिओ आहे, माझं युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जाणवेल की त्यांचा स्वतःचा फीडबॅक आहे की पहिल्या लेवलचंच प्रॅक्टिस, त्यांचं सेकंड लेवलचं अट्युनमेंट पण झालेलं नव्हतं, पण पहिल्या लेवलच्या प्रॅक्टिस एवढी केली त्यांनी की दिवसभरातून 3 वेळा मेडिटेशन करणं, प्रॅक्टिस करणं, आणि 4थ्या दिवशी त्यांची ती गाठ रिमूव्ह केली होती त्यांनी स्वतःच्या प्रॅक्टिस नंतर, 30व्या दिवशी. हे रिझल्ट आहे. हे ठरवलं ना, तर मी तुम्हाला जेव्हा अट्युनमेंट होईल आपलं, तेव्हा तुम्हाला त्या, आपण जे पाणी पितो, आज आपण त्या पाण्यावरचे पण एक्सपेरिमेंट घेणार आहे, त्या पाण्याला पण तीर्थाची चव येते. जे मंदिरातलं तीर्थ आहे ना, त्या अफर्मेशनचा इतका इतका इम्पॅक्ट आहे. कळतंय? येस. जायचं पुढे. इथे कोणाला डाऊट आहे? हा, सोनाली मॅडम बोला. ते मनीसाठी आपण ग्रीन पेननी लिहिणार आहे ना, तर ते पेपर येलो वापरायचा आहे का कागद? वापरा, व्हाईट कलरच्या पेपरवर पण लिहिले तरी चालतं. चालेल. हा. ठीक. पुढे मग अजून काही अजून काही वाढवायचं असेल तर त्याच्या टेक्निक आपण सेकंड लेवलला शिकतो, की अजून काही टेक्निक्स असतात की माझं मॅनिफेस्टेशन चांगलं व्हावं, मला त्या गोष्टी लवकरात लवकर भेटाव्या, त्यासाठी तिथे अजून टेक्निक्स आहे सेकंड लेवलला. ओके. पण फर्स्ट लेवलला तुम्ही ही साधना केली तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. मॅडम, हो बोला. एका टायमाला एकच म्हणजे हे करायचं का, एकच प्रॉब्लेम द्यायचे? म्हणजे आता एक एक्झाम्पल, आता मनी प्रॉब्लेम असते ना. हा, ते प्रॉब्लेम्स लिहायचेच नाही आपल्याला. प्रॉब्लेम्स काय करायचे, आपल्याला एकदा लिहायचे तर रात्री जाळून टाकायचे प्रॉब्लेम्स, आणि अफर्मेशन लिहायचे तेव्हा मूड फ्रेश आहे, तुम्ही निवांत बसले आहे, तेव्हा आपल्याला काय करायचे, अफर्मेशन लिहायचे. तुम्हाला काल मी टास्क दिलं होतं की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, बरोबर? नेटचा प्रॉब्लेम होता, मी बघू शकले नाही. काय प्रॉब्लेम होता? नेट आलंच नाही आमच्या घरात. नेट नव्हतं. ओके. बरं, मी हो, रेकॉर्डिंग अच्छा. शेअर करते मॅडम तुमच्यासोबत, चालेल? ओके, चालेल मॅडम. ओके. हा, सगळ्यांना समजलंय? येस. हो. समजलं मॅडम. येस. पुढे जायचं. येस. ओके मॅडम. एक डॉक्टर होते मसुरी इमाटो. त्या मसुरी इमाटोनी काय केलं होतं, ते सायंटिस्ट पण होते, ऑथर पण होते, त्यांनी प्रयोग केले आपल्या पाण्यावरती प्रयोग केले. त्यांचे पुस्तकं पण आहे, तुम्ही वाचू शकता.
त्यांनी पाण्यावरती अफर्मेशन देऊन काय केले, काही एक्सपेरिमेंट केले. हे पाणी कसं वाटतंय सगळ्यांना? स्क्रीनवर दिसतंय कसं आहे हे पाणी? हो मॅडम. खराब. गढूळ आहे, बरोबर, खराब आहे. गढूळ. मग मी जर असं म्हटलं की तुम्ही हे पाणी पिताय रोज, चालेल का तुम्हाला? नाही. हेच पाणी पिता तुम्ही रोज. तुम्ही म्हणाल मॅडम फिल्टर लावलंय हो, असं काय बोलता? उकळून हो. पाणी पितो, बरोबर? हो. बरोबर की नाही? खरंच आहे. उकळून हो, पितो ना, बरोबर आहे. पण तरी सुद्धा तुम्ही हेच पाणी हो. पिता. मी हेच म्हणेन. हम्म. का सांगू? आपल्या शरीरामध्ये काय आहे? 70% पाणीच आहे. पाणी. पाणी आहे. आणि आपल्या पृथ्वीवरती पण काय आहे? पाणी. पाणी. पाणीच आहे. आणि हे 3 भाग पाण्याला काय असतं? एनर्जी असते. पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय भारी. उस जैसा, बरोबर? बरोबर. मग माझं मी जे पाणी पिते आहे, जसं जसं मी त्या पाण्याला व्हायब्रेशन देते, बघा, जसं जसं मी त्या पाण्याला व्हायब्रेशन देते तसं तसं ते रिॲक्ट करते. मी जर पाण्याला निगेटिव्ह व्हायब्रेशन देते, माझं पाणी माझ्या शरीरात आहे, 70% पाणी आहे, आपण ऍग्री करतो. शरीरामध्ये पाण्याने भरलेलं आहे शरीर. मग मी शरीरामध्ये किती किती निगेटिव्ह बोलते ना, मला हे जमत नाही, मला येत नाही, मला राग येतो. सगळे निगेटिव्ह भावना आपण कोणाला सांगतोय? मनाला सांगतोय, शरीराला सांगतोय, राईट? हो. सगळं सगळं आतमध्ये चाललंय माझ्या. मी जे निगेटिव्ह लोकांबद्दल निगेटिव्ह विचार करते तो पण कुठे चाललाय? आत जातोय. सगळं सगळं कोण ग्रहण करताय? माझी बॉडी ग्रहण करते, हो. करते की नाही? मग चाललं कुठे आहे? हे माझ्या शरीरात चाललंय आणि माझ्या घरातल्या फिल्टर मध्ये पण तेच चाललंय. माझ्या घरातल्या गुंड, जे काय हंडा म्हणतो आपण, तिथे आपण पाण्याची साठवण करतो आहे, तिथेही वादविवाद याच पद्धतीने जे काही आपल्या घरात वातावरण असतं त्या सगळ्या गोष्टी पाणी ग्रहण करत. वास्तू देवता काय म्हणत असते? तथास्तु म्हणते. आपण ऐकलंय. वास्तू म्हणजे काय? तुझा वास आहे. तथास्तु. तथास्तु म्हणत असते ती. म्हणून काय असतात त्याचे? जेव्हा आशीर्वाद द्यायलाच बसलीये, तुम्ही ज्या ज्या गोष्टी बोलणार तेच ते घडत जाईल. तुम्ही ज्या ज्या पद्धतीने बोलणार की आता आपल्याला नवरा बायकोचे वादविवाद झाले, ते कुठे ग्रहण करणार आहे? ते कोण ग्रहण करताय? तुमचं शरीर आणि पाणी, बरोबर? तुम्ही मुलांना काही ओरडून बोलता, मूर्खा रे, गाढवा रे, बोलतो ना आपण, तुला समजतच नाही, तू मंद आहेस का? ते तुमचं शरीर ऐकताय. त्या मुलाच्याही सबकॉन्शियस माइंडची तुम्ही काय करता? हे प्रोग्रामिंग करत आहोत. आपण आपल्या मुलांची या पद्धतीने बोलून त्यांच्या प्रोग्रामिंग करतोय, बरोबर? युनिव्हर्स कडे तुम्ही काय पाठवत आहे? तुमचा मुलगा मंद आहे. काय पाठवलं? मंद आहे. मंद आहे, मूर्ख आहे का तू, तुला समजत नाही का? अरे पण तो तुमचा आहे ना, म्हणजे इनडायरेक्टली तुमच्यावरती त्याचा इफेक्ट होतोय. आपण ज्या पद्धतीने त्यांना बोलतो आहे, ज्या पद्धतीने आपलं सगळं सुरू असतं, बोलणं असतं, वागणं असतं, ते लोक त्यांच्या सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग होते. कळते? का महत्वाचे आहे आपले जे आपलं अफर्मेशन का महत्वाचं आहे? शिवाजी महाराजांना मा जिजाऊ लहानपणी काय नावाने संबोधायच्या? बाळराजे. बाळराजे, बरोबर? शिवबाराजे, बाळराजे, राजे. त्यांनी काय केलं होतं लहानपणापासून? काय केलं होतं? शिवबा राजांचं प्रोग्रामिंग केलं होतं. त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह अफर्मेशन पाठवलं होतं, ते म्हणजे बाळराजे, शिवबाराजे, राजे. त्यांनी काय केलं होतं? तिथे तो DNA क्रिएट केला होता त्यांच्या मुलामध्ये. आणि आत्ताच्या आया आदित्य नाव असते तर अदू, बरोबर? आपण म्हणतो ना मुलांना शॉर्ट फॉर्म, काहीतरी सोनू, मोनू, पिंटू, याच पद्धतीने आवाज देतो. नाव काय असते? आदित्य, गौरव असतं की नाही? या पद्धतीने तुम्ही काय करता आहे आपल्या मुलांच्या. म्हणून मी इथे प्रत्येक वेळा म्हणते की नावामध्ये भरपूर काही आहे. नावाचे व्हायब्रेशन वाढायचे आणि नावालाच मिळणार आहे नेम, फेम आणि प्रॉस्पेरिटी. कोणाला मिळत असते? त्या त्या नावाच्या व्यक्तीने तसं तसं केलं, त्या त्या नावाच्या व्यक्तीला तिथे तिथे प्रगती मिळाली.
कळालं का? म्हणून नावाने जॉईन होणं महत्वाचं आहे, म्हणून आपल्या नावाचे व्हायब्रेशन्स वाढवणं महत्वाचे. नावात भरपूर काही मिळतं, म्हणून मला काय करायचंय, माझ्या नावावरती फोकस करायचा आहे. कळतंय? जर तुम्ही बघा जे जे रिलेशनशिप मध्ये इश्यू येतात, बरंच आता मी मॅरेज काउन्सिलिंग करते, चाइल्ड काउन्सिलिंग करते, ज्या ज्या मुली लग्न झाल्यानंतर माहेरचे नावं, आजचं ट्रेंड झालंय की माहेरचे नावं वापरतात, ज्या मुली लग्न झाल्यानंतर माहेरचे सरनेम वापरतात, त्यांच्या त्यांच्या रिलेशनशिप मध्ये 90% इश्यू आहे. कळालं का आहे? तुम्ही व्हायब्रेशन कोणाला देता आहे? लग्ना अगोदरच्या नावाला. व्हायब्रेशन दिल्या कुठल्या गेले पाहिजे? लग्नानंतरच्या नावाला. छोटीशी गोष्ट आहे. ज्या नावाला तुम्ही व्हायब्रेशन देणार आहे, जर मी लिहिते आहे माझं नाव, मी अनुजा, माझ्या माहेरचं सरनेम लावणार आहे, तर माझ्या ती जी तिथपर्यंत एनर्जी कुठे जाते? माझ्या लग्नाच्या अगोदरच्या नावाला जाते. मग मला इथे प्रॉब्लेम होईल का? अर्थातच होईल, कारण मी माझ्या या नावाचे व्हायब्रेशन वाढवत नाहीये. कळालं फरक काय आहे? हे सगळं आहे आपल्याचकडे. काय डिफरंट आहे कळालं का? कशा पद्धतीने आपण वागतो आहे आणि काय चुकतंय. आता काय झालंय की आपलं सेल्फ इंडिपेंडंट आपण सगळ्यांना म्हणतो की मुली खूप, पण हे कुठेतरी आहे की जर तुमचं रिलेशनशिप तुम्हाला चांगलं करायचं आहे, तर नाव आपल्याला सरनेम वापर, तुम्ही याही नावासोबत राहू शकता, पण या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या नावाचे व्हायब्रेशन वाढवले की तुमचं सरनेम लग्नानंतरचं जे सरनेम राहणार आहे त्याचे तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतील, तुम्ही तिथे सेटल होणार आहात. हे कळत नाही, म्हणून कुठेतरी गुंता वाढत चालला आहे. कळालं? म्हणून आता हे काय करायचंय, वास्तू देवता, जसं अफर्मेशनचं मी तुम्हाला सांगत होती, वास्तू देवता जसं त्या पाण्याला तथास्तु म्हणते, हे जाणून घ्यायचं आहे. मग हेच पाणी मी, गढूळ पाणी मी आतापर्यंत पीत आलेले आहे. मी या शरीराला, मुलांना जे अफर्मेशन दिल्या जातात तेच माझ्या शरीरावरती जात आहे. मी माझ्याच डीएनए, माझ्याच बाबतीत, माझ्याच मुलांच्या बाबतीत माझे विचार काय करते आहे, चुकीचे करते आहे, आणि त्याच्याही शरीरामध्ये त्याच पद्धतीने डीएनए जनरेट करते. आपल्याला पाहिजे का हे गोष्टी? प्रत्येकाला वाटतं ना आपला मुलगा डॉक्टर बनावा, इंजिनियर बनावा, वकील बनावा. म्हणा ना त्याला ऍडव्होकेट साहेब, म्हणा त्याला डॉक्टर साहेब, म्हणा तिला कलेक्टर मॅडम, काय प्रॉब्लेम आहे? लहानपणापासून त्यांना ट्रेनिंग द्या ना. लहानपणापासून त्यांना त्या, अरे बनतील नाही बनतील हे त्यांची डेस्टिनी, पण तुम्ही त्या पद्धतीने तर आवाज द्या. ऑफिसर बाई म्हणा. अरे आपण किती सहज त्यांनी त्याला मूर्खा गाढवा म्हणतो. आपले काम आपल्यासारखं मनासारखं मुलं वागले नाही, सहज त्यांनी आपण त्यांना बोलून बोलतो. 90% बोलतातच. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी नाही झाल्या की, हो की नाही? येस. मग आपल्याला डॉक्टर मसुरी इमाटोनी एक वॉटरचा एक्सपेरिमेंट केला होता. त्यांनी वॉटरला अफर्मेशन दिले होते. हे डॉक्टर आहेत, त्यांनी 2 पुस्तकं पण लिहिली आहेत. त्यांच्या वॉटरच्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी पाण्याला अफर्मेशन दिले आणि प्रत्येक पाणी वेगवेगळ्या भावनांनी त्यांनी चार्ज केलं. पहिली भावना होती, त्यांनी पाण्याला, वॉटरला थँक्यू म्हटलं. थँक्यू, 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 थँक्यू. त्या पाण्यामध्ये जेव्हा त्यांनी थँक्यू म्हटलं तेव्हा त्याच्यामध्ये सुंदर असं स्टार निर्माण झाले. आणि जेव्हा त्यांनी प्रेमाची भावना दिली की आय लव्ह यू, तू खूप छान आहेस, तू खूप सुंदर आहे, तू खूप माझी मदत करतो आहे, तुझ्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे, ते स्टार अजून सुंदर व्हायला लागले. हे सगळे मायक्रोस्कोप मध्ये बघितले गेलेले इमेजेस आहेत. मायक्रोस्कोप मध्ये जेव्हा बघितल्या गेलं, ज्या पाण्याला त्यांनी चांगले व्हायब्रेशन दिले होते त्या पाण्याचे स्टार, जे मॉलिक्युल्स होते ते खूप सुंदर पद्धतीने जनरेट झाले. आणि ज्या पाण्याला त्यांनी निगेटिव्ह व्हायब्रेशन दिले, तुझा मला राग येतोय, तू मला खूप हे करते आहे, तू मला सतत सतत त्रास देतो आहे, त्या पाण्याचे व्हायब्रेशन काय झाले होते? गढूळ झाले होते. कळतंय? दिसतंय का चेहऱ्यावर? हे इथे मी तुम्हाला दाखवत आहे की प्रेयर नंतर जेव्हा प्रार्थना करतो त्या प्रार्थनाच्या अगोदरचं पाणी आणि प्रार्थना नंतरचं पाणी, इथे दिसत आहे की प्रेमाचे अफर्मेशन दिल्यावर, शांतीचे अफर्मेशन दिल्यावरती, ग्रॅटिट्यूडचे अफर्मेशन दिल्यावर त्या पाण्याचे मॉलिक्युल्स चेंज होतात.
म्हणून आपले जे ऋषीमुनी होते ते काय करायचे, साधना करायचे आणि त्या साधनेतून काय करायचे, ते शिंपडायचे पाणी. बरोबर. मग एखादी व्यक्ती जर मृत अवस्थेत गेली तरी त्यांना त्या पाण्यामुळे काय मिळायचं, जीवनदान मिळायचं. का बरं? का बरं भेटत होतं ते जीवनदान? कारण त्यांच्या साधनेमधून जी ते पॉझिटिव्हिटी अक्वायर करत होते, जी साधना करत होते, त्यांनी त्या पाण्याला देखील तसेच व्हायब्रेशन येत होते. राईट ऑर रॉंग? राईट. त्याच पद्धतीने म्हणून त्या पाण्याला काय व्हायचं, ते पाणी चार्ज केलेलं असायचं. आणि आपण आपल्या ज्या पाण्याला जे व्हायब्रेशन पोचवतो आहे ते दिवसभराचं नको ते बोलणं आपण त्या पाण्यापर्यंत पोचवतो. त्याच पद्धतीने आपल्या अन्नाचं आहे. जे अन्न आपण ग्रहण करतोय त्या अन्नालाही सगळ्याच गोष्टी ऐकू येतात. बरोबर ना. अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्याच्यात एनर्जी आहे. फूड, वॉटर इज अ एनर्जी, फूड इज अ एनर्जी. प्रत्येक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इथे ज्या काही सर्जीव आणि निर्जीव गोष्टीला कुठल्या तरी पद्धतीने एनर्जीनी ग्रहण केलं. कळतंय? हा लॅपटॉप आहे, हा ज्या आहे कॅमेरा आहे, माईक आहे, प्रत्येकाला एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी आहे. कळतंय? ज्या पद्धतीने याला तुम्ही डील करणार. एखाद्या वेळेस बघा, आपण जर धडधड धडधड त्या आपण जी वस्तू चालत नसली तर काय होते, ती चालूच होत नाही. आणि एखाद्या वेळेस आपण त्याला प्रेमाने म्हटलं, अरे बाबा तुझी मला खूप गरज आहे, तू खूप मला मदत करतोय, ते आपोआप रिस्पॉन्स करायला लागतं. कळतंय? जेव्हा आपण आपल्याच मुलांना अनुभव घ्यायचा, आपल्या आजूबाजूच्या लोकांचा अनुभव घ्यायचा, जेव्हा प्रेमाने बोलले ना की अरे माझ्यासाठी तेवढं काम करतो का, तेव्हा ते काम होतं. आणि जेव्हा तुम्ही अरेला कार्य कराल तेव्हा त्या गोष्टी काय होतात, मिळतात नाही मिळत, दूर जातात ना आपल्या. मग काय करते मी, याच पद्धतीने अफर्मेशनच असतं. अफर्मेशन ज्या पद्धतीने तुम्ही फोकस कुठे करणार, अफर्मेशनच्या बद्दल तुम्हाला सांगायचंय की का तुमचा फोकस शिफ्ट करायचा आहे आणि का सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यायचं आहे. कारण माझ्या आनंदाचा कारक कोण आहे, हा सबकॉन्शियस माइंड आहे. हा मला हव्या त्या गोष्टी मिळवून द्यायला समर्थ आहे. आणि याला जर मी प्रोग्रामिंग माझ्या पद्धतीने केली तर हा मला माझं सक्सेस मिळवून देणार, माझ्या रिलेशनशिप मध्ये ग्रोथ करेल, माझी करिअरची ग्रोथ करेल आणि मला हेल्थ वाईज पण जे काही चॅलेंजेस असेल त्याच्यातून बाहेर काढेल. कळतंय? त्याच पद्धतीने यांनी काय केलं होतं, डॉक्टर मसुरी इमाटोनी, त्यांनी राईसवरती, आपल्या भातावरती अफर्मेशन देऊन एक्सपेरिमेंट केला होता. जो भात एक सिंपल पद्धतीने त्यांनी भात बनवला, साधा भात. त्यांनी 3 बरण्यांमध्ये भात भरला. एक बरणीमध्ये सेम जितका भात क्वांटिटी सेम होती, सगळ्या गोष्टी सेम होत्या. एका भाताला त्यांनी प्रेमाचे अफर्मेशन दिले, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. एका भाताला आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू या पद्धतीने रोज अफर्मेशन दिले. आणि एकाला काहीच अफर्मेशन दिलेले नाही. ज्याला त्यांनी अफर्मेशन दिले होते आय हेट यू चे, त्या भाताची प्रोसिजर लवकर डिकम्पोजिशन जे असतं, सडण्याची प्रोसिजर जी असते ती लवकर स्टार्ट झाली. पहिल्या नंबरला आय हेट यू चा भात सडला किंवा त्याचं डिकम्पोजिशन झालं. दुसऱ्या नंबरला नथिंग, ज्याला काहीच अफर्मेशन दिलं नव्हतं, तो रिॲक्ट झाला. आणि तिसऱ्या नंबरचा जेव्हा 7 दिवसानंतर भात बघितला होता, ज्याला लव्ह यू चे अफर्मेशन दिलं होतं की तू खूप चांगला आहेस, तू खूप चांगलं काम करतो आहे, तो जास्त दिवस टिकला. खोटं वाटतंय का? नाही. कारण त्यांनी ते प्रूव्ह केलेलं आहे. त्यांचे 2 पुस्तकं आहे. ज्यांना या गोष्टीवरती विश्वास नाही, गुगलवरती सर्च करा, तुम्हाला डॉक्टर मसुरी इमाटो बद्दल वाचायला मिळेल आणि त्याबद्दल तुम्हाला समजेल की त्यांचे 2 पुस्तकं आहेत, द हिडन मेसेज इन द वॉटर आणि द मिरॅकल ऑफ वॉटर. त्यांनी स्वतः पाण्याचे एक्सपेरिमेंट केले आहे आणि त्याचे रिझल्ट बघितले. तुम्हाला अजून एक सांगू गोष्ट, हे तुम्हाला बघायचं की तुमच्या अफर्मेशननी खरंच काम करतं का. आपल्यामधली ताकद बघायची असेल तर आपल्या घरात, मला अजिबात आवडत नाही ही गोष्ट करायला, मला झाडांवरती प्रचंड प्रेम आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला जर अनुभव घ्यायचे असतील तर 21 दिवस असं कुठलं तरी झाड बघायचं ज्याला तुम्ही त्या पद्धतीने निगेटिव्ह अफर्मेशन द्या आणि एका झाडाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. रिझल्ट तुमच्या समोर राहतील. ज्या झाडाला फुलं पानं येत नसेल आणि तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने
पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले. मला असं वाटतं निगेटिव्ह अफर्मेशन देऊच नका, पॉझिटिव्ह देऊन बघा की खरंच मॅम पॉझिटिव्हिटीचा इम्पॅक्ट होतो का. मॅम मी हा प्रयोग केलाय आणि हा, मला 3 दिवसात रिझल्ट पण मिळालाय. व्हेरी गुड. आमचं घर होतं पहिले आणि आनंदाचं झाड होतं, त्याला फुलंच येत नव्हतं, पूर्ण सुकून गेलेलं. मी रोज म्हणजे सकाळी जायची आणि बोलायची तू पहिले किती फुलं द्यायचं, आज भरपूर. बरोबर 3ऱ्या दिवशी ना मला अचानक म्हणजे ज्या झाडाला सुकलेलं झाडाला पानं फुटलेली दिसली, हिरवी. आणि शिवाय जिथे ती सुकत चाललेली ना पानं, तिथे कळ्या वगैरे दिसायला लागल्या. काय म्हणजे होतं एवढं हे, आहे कारण प्रत्येक जादू. गोष्टीला एनर्जी आहे. हा. प्रत्येक गोष्ट आपली ऐकता आहे. हा लॅपटॉप देखील माझं काहीतरी ऐकतो आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी एनर्जी आहे, हे समजून Yes. घ्यायचं आपल्याला. मग माझ्या शरीराला मी नको ते भावना देते आहे, नको ते आजार देते आहे, कुठलं कारण आहे माझे विचार. कारण काय आहे, मी ज्या पद्धतीने बोलते, नाही मला जमणार नाही, माझ्याकडून होणार नाही, माझ्याकडनं शक्यच नाही, किती सहज म्हणून जातो आपण, बोलतो आपण. हो. मग त्याच भावना कुठे शरीरामध्ये पण पाणी आहे हे विसरायला नको. हेच पाणी ग्रहण करताय माझे विचार आणि तेच सगळं बॉडीमध्ये जे काही आपले रस आहे, रस धातू असतात, ते सगळे ग्रहण करून त्याच ऊर्जा आपल्या शरीरामध्ये फैलवत असतात. रक्तही त्याच पद्धतीने फैलतं आणि संपूर्णतः जिथे जिथे ते ब्लॉकेजेस आपल्या शरीरामध्ये ह्या पाण्यावाटेच निर्माण होत आहे. हेच विचार आपण आपल्या शरीरामध्ये आजारांचे कारण करतो आहे, म्हणून आपल्याला कॅन्सर पर्यंत पोचावं लागलं. स्ट्रेस वाढला आहे ना आपला. का स्ट्रेस वाढला आहे, का डिप्रेशन मध्ये जातोय, कारण कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी पाहिजे, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, हे पण अचीव करायचंय, पाहिजे ना. पण प्रत्येकाला सेल्फ आनंद जो आहे, हा पंचसूत्री जीवन कुठेतरी मागे चाललंय. हे पंचसूत्री जीवनाचा विचारच कोणाला नकोय की मला डिसीज फ्री लाईफ पाहिजे, मला डिसीज नकोय, मला गोळ्या नको आहे, मला एक नॉर्मल लाईफ पाहिजे आहे. आणि त्यातही नॉर्मल लाईफ मध्ये मला माझी प्रगती पाहिजे. ती प्रगती कशा पद्धतीने पाहिजे, रिलेशनशिप वाईज, हेल्थ वाईज, आणि कशाबद्दल, आरोग्याची पण ना. निरोगी राहायचंय ना प्रत्येकाला. हो. हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप या तिन्ही गोष्टीमध्ये, करिअरमध्ये पण मला ग्रोथ साधायची आहे. कळालं? येस. या पद्धतीने आपण स्वतःला ट्रेनिंग करत असतो. पहिलं झालं हे अफर्मेशन. आता आपण अफर्मेशनचा एक सुंदर एक्सपेरिमेंट घ्यायचा. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचा आहे. ज्यांनी ज्यांनी कॅमेरे बंद केले आहेत, कॅमेरे ऑन करा. मी सुंदर एक्सपेरिमेंट घेते, बघा. आता एक छान ऍक्टिव्हिटी करणार आपण सगळे. बसून घ्यायचे आपल्याला. आपण लहानपणापासून मॅग्नेट सोबत खेळलोय. सगळ्यांना मॅग्नेट माहिती आहे. हो. मॅग्नेट मध्ये काय असतं, नॉर्थ आणि साऊथ पोल काय करतात, एकमेकांना जोड. अट्रॅक्ट करतात. माहिती आहे सगळ्यांना, हे तत्व प्रत्येकाने बघितलंय. आता काय करायचे, दोन्ही हात समोर करा अशा या पद्धतीने. दिसतंय? हा, व्हेरी गुड. मी चेक करते प्रत्येकाचे. दोन्ही हात सरळ समोर करा एकमेकांच्या आणि डोळे बंद करा आणि फक्त माझ्या सूचनांकडे फॉलो करा, बाकी काहीच नाही. शांततेने बसायचंय. दोन्ही हात समोर एकमेकांच्या समोर या पद्धतीने करा आणि डोळे बंद. संपूर्ण लक्ष माझ्या सूचनांकडे. येस. सगळे सेटल होऊन घ्या. येस. आपण प्रत्येक जण मॅग्नेट माहिती आहे आपल्याला, मॅग्नेट कसं यूज करतो. सगळ्यांना मॅग्नेटचं माहिती आहे. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. अट्रॅक्ट इच अदर.
अट्रॅक्ट इच अदर, अट्रॅक्ट इच अदर. जी प्रोसेस चालली आहे ती होऊ द्यायची आहे. कुठेही बंधनात टाकायचं नाही स्वतःला. नॉर्थ पोल, साऊथ पोल, अट्रॅक्ट इच अदर. 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 North pole, South pole, attract each other. 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 Attract each other. Now open your eyes. Yes. विकास सर, काय झालं? अनम्यूट करा. हॅलो. हा, काय अनुभव होता? ते एकत्र जुळले दुनिया. जुळलेत, आलेत जवळ. हो हो. येस, झाले तुमचे हात मॅग्नेटिक मॅग्नेट. मॅग्नेटिक फील्ड आहे ना एकत्र येते आणि हे हाताचे घर्षण जर केलं त्याच्यामधून पण मी एक्सरसाइज केली तर फील्ड येते तयार होते. बरोबर. ते दिवसातून एकदा करतो मी. येस, व्हेरी गुड. श्रेयस सर, श्रेयस सर अनम्यूट करा. जवळ हळूहळू जवळ येत होते. म्हणजे किती जवळ पण येत. ट्राय केलं तरी एकमेकांचे अट्रॅक्ट होत होते. म्हणजे जाणवत होतं की एकमेकाला हे हो हो. करत. आपोआप तुम्ही केलं की आपोआप झालं? पॉपअप झालं मॅम. मी म्हणजे जरी लांब करायचा प्रयत्न करत होतो तरी पण ते थोड्या वेळानं पुढे पुढे येतच होते. येत होते. ओके. हम्म. अजून कोणी अनुभव घेतला? स्वप्नील सरांनी घेतला. जवळ आले. जवळ आले, सोनाली मॅडमचे जवळ आले हो होते. जवळ स्वप्नील आले. हो, सरांचे हळूहळू. हा, तुमचे जसे हे येत होते, इन्स्ट्रक्शन्स येत होते तसे ते फॉलो ऑटोमॅटिक करत जवळ होते. येत होते. हा, फॉलो करत येस. होते. सखाराम सर, गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हिनिंग. जसं तुम्ही सांगत होतात तसं ते आकर्षण, जसं चुंबक कसं आकर्षक होत होतं तसं तसे आपले स्वतःचे हात आकर्षित, ते म्हणजे असं ऑब्रेस म्हणजे जवळजवळ येत होतं. ओके, आणि मनामध्ये आपण ठरलं ते पॉझिटिव्ह ते सांगता तुम्ही तसंच होत होतं. तसंच होत होतं. बरोबर. विना मॅडम, हो, दोन्ही हातांमध्ये असं एक व्हायब्रेशन निर्माण झाल्यासारखं झालं होतं आणि अट्रॅक्ट झाले एकमेकांकडे हात. काय केलं? मी जादू केली का? नाही. मी जादू केली? मी नाही. काहीच केलं नाही. जे काही केलं ते कोणी केलंय? तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. हे काय आहे? जर मी माझ्या हातांना मला तुम्हाला दाखवायचं आहे की मी माझ्या हातांना मॅग्नेट बनवू शकतो किंवा माझ्या हातांना मॅग्नेट बनवू शकते. कळतंय? तूच आहे तुझं सगळं. आपलं शिल्पकार का म्हटलंय आपल्याला? की आपल्या हा जो घडा, आपलं आयुष्य जे आहे, आपलं जे लाईफ आहे, माझी बॉडी आहे, याला मीच माझ्या पद्धतीने चेंज करू शकतो. अगदी वेट लॉसची गोळी न खाता आपण वजन कमी करू शकतो. काय बोलली मी? विश्वास नसेल ना गोष्टीवर? विश्वास नसेल ना? आहे आहे मॅडम. आहे. का? कारण मी माझ्या जर 2 हातांना मॅग्नेट करू शकते आणि ते अफर्मेशनच्या साह्याने करू शकते. 90 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर जेव्हा आपण रेकीची साधना करतो, मास्टर लेवलची प्रॅक्टिस करतो, आपण आपल्या अफर्मेशनद्वारे चमचा देखील वाकवू शकतो. काय बोलली मी? आपण जो घरात चमचा करतो, चमचा वापरतो, तो चमचा देखील बेंड होतो आपल्या अफर्मेशननी. झाडाला जसं पालवी फुटू शकते तसं माझ्या आयुष्यात आनंद निर्माण नाही होणार का? नक्कीच होईल. मी जे स्वप्न बघितले आहे, मी ज्या गोष्टींचा विचार करतो आहे, त्या गोष्टी मला अचीव होतील का? आज विश्वास आला का या गोष्टीचा तुम्हाला सगळ्यांना? आला आला मॅडम. नक्की? नक्की पुढे 100%. जायचं? येस Yes. मॅम. येस, व्हेरी गुड. सगळ्यांना अभिनंदन तुमचं की तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून तुम्हाला रिझल्ट भेटले. जे लोकांनी फोकस करून लक्ष दिलं ना, त्यांना त्या गोष्टी जाणवतात की अरे माझ्यातच पॉवर आहे.
तुझ्याचकडे सर्व गोष्टी आहे, तूच त्या सगळ्या शिल्पकार आहेस, तुलाच तुझं घडवायचं आहे. कळतंय? येस येस. मॅम. पुढची मेथड होती की ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. काय आहे? व्हिज्युअलायझेशन. हे वाक्य मला कोण वाचून दाखवेल? सफेद हाथी दिमाग में नई सोचना है. काय आहे वाक्य? सफेद सफेद हाथी हाथी दिमाग दिमाग में नहीं सोचना सोचना दिमाग में नहीं सोचना है. सफेद कोणाकोणाच्या हाथी दिमाग में नहीं सोचना है. हा, मग कोणाकोणाच्या डोक्यामध्ये हत्तीची इमेज आली? हम्म. कोणाकोणाकडे व्हाईट हत्ती दिसला? निर्मला मॅडम, काय दिसलं? ते वाक्य रीड करतानाच व्हाईट हत्ती आहे असं इमेज म्हणजे केलं. म्हणजेच काय, कोणाकोणाला दिसलं अजून? येस, स्वप्नील सरांना दिसलं. जेव्हा आपल्याला असं सांगितलं गेलं की सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है, तेव्हा माझ्या डोक्यात पहिल्यांदा काय आलं? हत्तीच आला. आलं ना? जेव्हा मी सांगितलं की माझं तिथे लक्ष जायला नाही पाहिजे, निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष जायला नाही पाहिजे, तेव्हा मला निगेटिव्ह विचारच पहिल्यांदा येणार आहे. कळतंय का? पहिल्यांदा जेव्हा म्हटलं की माझा फोकस मला शिफ्ट करायचा आहे, पहिल्यांदा मला काय आठवत राहणार? काय आठवणार? सफेद हाती नाही, निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह घटना. बरोबर? म्हणून रात्री झोपताना जास्त काय आठवतं? निगेटिव्हिटी. कळलं? काय फरक आहे दोन गोष्टींचा? ज्या गोष्टीमध्ये व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, मी ज्या गोष्टी बघत नाही त्या सुद्धा दिसतात. बरोबर? मग व्हिज्युअलायझेशन जर अशा पद्धतीने रिॲक्ट करत असेल तर मला काय करायचं आहे? या पद्धतीने व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की ज्या गोष्टी मला पाहिजेत. बरोबर ना? ती मी गाडी घेतलेली आहे, मग माझा विचार कुठे जाईल? ऍक्टिव्हावरती जाईल. किंवा मला कुठली गाडी घ्यायची, 4 व्हीलर घ्यायचे, तर मी त्या गाडीचा विचार करेल. बरोबर? जाईल का माझे विचार कारपर्यंत? नाही. जातील ना? की एखादी मला, मग आपल्याला रस्त्याने काय दिसायला लागतं? गाडी दिसायला लागते जी आपल्याला घ्यायची आहे. माझी मुलगी थार तिला खूप आवडते, तर तिला सतत थारच दिसत असतात आणि मला आवडत नाही. कसं असतं की आपण ज्या गोष्टींचा विचार करतो, नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे, त्या गोष्टी आपण काय करतो? बघत राहतो आणि ती विचार करते पाहिजे पाहिजे पाहिजे. त्यामुळे तिला काय दिसतं? त्याच गाड्या दिसतात ज्या तिला आवडतात. हे तुम्ही अनुभवलं आहे का कधी? की एखाद्या गाडीचा आपण विचार करतो, आपण ती गाडी आवडते बा, ती प्रत्येक वेळा आपल्याला बरेच वेळा आपण विचार केल्यानंतर ती आपल्याला रस्त्यावरती दिसते. घ्यायचा अनुभव. आता आपल्याला ज्यांनी लिहिलेलं आपल्याला आपल्या मी तुम्हाला काल व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला काय पाहिजे, ज्याच्या विश बॉक्स म्हणजे ज्यांच्या विश लिस्ट वरती गाडी असेल किंवा गाय असेल, तर त्यांच्यासाठी मी एक सांगते आहे की आपल्याला काय करायचं आहे? त्या गाडीचा आपल्याला टेस्ट ड्राईव्ह घेऊन यायची. जी गाडी तुम्हाला घ्यायची आहे त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊन या आणि बघा. मला येत्या वर्षभरात तुम्ही मला सांगा की मॅडम टेस्ट ड्राईव्ह घेऊन त्या गाडीसोबत फोटो काढून ठेवायचा. काय करायचं? टेस्ट ड्राईव्ह घेऊन त्या गाडीसोबत फोटो काढून ठेवायचा आणि त्याचा व्हिजन बोर्ड बनवायचा. काय बनवायचंय आपल्याला? व्हिजन बोर्ड म्हणजे काय? येलो कलरची जी चार्टशीट असते, येलो कलरची आपल्याला पेपर माहितीये, त्या पेपरवरती आपल्याला काय करायचंय? हेल्थचे गोल काय आहे जे आपण वहीवरती लिहिले होते. बरोबर? मग मला काय पाहिजे? मी हेल्दी पाहिजे, मग तुमचा एक फोटो टाकायचा. नंतर मला फॅमिली हेल्दी पाहिजे, मग फॅमिलीचा फोटो पाहिजे. तुम्हाला जे घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर एखादा सुंदर घराचा तिथे फोटो लावा आणि तुम्हाला जी गाडी घ्यायची असेल तिथे तुमच्या गाडीचा फोटो लावा. तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर त्या पैशांचा तिथे फोटो लावा. व्हिजन बोर्ड या पद्धतीने बनवायचा आहे. येलो कलरच्या पेपरवरती वेगवेगळे चित्र आपल्याला तिथे लावायचे. काय बोलली मी? कळालं की नाही कळालं?
कळालं. कारण आपल्या जे डोक्याचे विचार आहे किंवा आपल्याला काय आहे, सेन्सेसनी आपलं व्हिज्युअलायझेशन वाढू शकते. सेन्सेस आपले आहे ना 5 सेन्सेस, डोळे, कान, नाक, अजून हा जीभ आणि त्वचा. बरोबर. मग माझ्या डोळ्यांना मला काय दाखवायचं आहे की ती गोष्ट माझ्याकडे आलेली आहे. आलेली आहे आलेली आहे दाखवायचं. आलेली आहे दाखवायचं आहे. जेणेकरून मला, आणि त्या विजन बोर्डला आपल्याला काय करायचंय, पश्चिम भिंतीवरती किंवा दक्षिण भिंतीवर लावायचं. कुठे लावायचं? घराच्या पश्चिम भिंतीवर किंवा दक्षिण भिंतीवर. त्याचं तोंड आपल्याला पूर्वेकडे नाही तर उत्तरेकडे ठेवायचं आहे. विजन बोर्ड आपल्याला पश्चिम नाही तर दक्षिण भिंतीवरती लावायचं आहे आणि त्याचं तोंड कुठे ठेवायचं विजन बोर्डचं? पूर्वेकडे नाही तर उत्तरेकडे ठेवायचं. त्याकडे तुम्ही काय काय लावणार? माझे करिअरचे काय गोल्स असतील ते लावणार, माझे हेल्थचे काही गोल्स असतील ते लावायचे, माझे फॅमिलीचे काही गोल्स असतील, रिलेशनशिपचे गोल्स असतील ते लावायचे. अजून माझं फायनान्सचं प्रमोशन पाहिजे असेल तर तुम्ही आय एम प्रमोटेड, आय अर्न दिस मच अमाऊंट एव्हरी मंथ. तुम्हाला या पद्धतीने तेवढी सॅलरी झालेली आहे असं लिहायचं आहे. किंवा सरांनी आता ज्यांचे जे स्वप्न आहेत त्या पद्धतीने, स्वप्नील सर बोलले की मला काहीतरी लोकांसाठी करायचं आहे, या फील्डमध्ये करा किंवा कुठल्या फील्डमध्ये करायचं आहे, तिथे आपल्याला काय करायचं आहे त्या पद्धतीने तुमचा एक चांगला कोचचा फोटो लावा. कळतंय? ते आपल्याला विजन बोर्ड वरती लिहायचं आहे. जे आपण डायरीमध्ये लिहितो आहे, आपल्या येलो कलरच्या पेजेस वरती लिहितोय, तेच येलो कलरच्या काय करायचंय चार्टशीट पेपर वरती लिहायचं आहे. आणि ते पण आपल्याला खाली रेड पेन वापरायचे. तुम्ही रेड कलरचा बॉल पेन वापरा किंवा मार्कर पेन वापरला तरीही चालेल. इथे कळालं की कोणाला काही प्रश्न आहे? नाही. नक्की? येस मॅम. येस. आजचं सेशन कसं वाटलं? खूप छान वाटलं मॅडम. येस. ज्यांना आवडलं असेल त्यांनी त्यांच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि नक्कीच आपल्या कम्युनिटीचे मेंबर्स वाढवा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत या ऊर्जा पोचवा. जे जे तुम्ही देणार आहे ते तुमच्याकडे मल्टिपल होऊन येणार. कळतंय? आपल्याला ज्या गोष्टी द्यायच्या, आनंद द्या. लोकांच्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा जेव्हा आनंद निर्माण करू, जेव्हा जेव्हा सुख समाधान निर्माण करणार आहे, त्याच गोष्टी ईश्वर तुम्हाला रिटर्न मध्ये देणार. कळतंय? कधी कधी ना आपण नकळत, बघा कर्म कसं असतं, नकळत आपण जिथे बसलो आहे ना, तोंडाई न बोलता विचारांनीच त्याच्याबद्दल इतरांबद्दल वाईट विचार करतो. ते देखील कुठे लिहिल्या जाते माहितीये? आपल्या कर्मामध्ये लिहिल्या जातं. इथे बसून जर मी एखाद्याबद्दल वाईट विचार करते आहे ते माझ्या कर्मामध्ये लिहिल्या जाणार. आणि इथे बसून जर मी माझ्या सबकॉन्शियस माइंडली बॅक साईडला कुणाच्या बद्दल तरी चांगला विचार चालू आहे, जसं मी विचार केला, समजा स्वप्नील सरांबद्दल मी हा विचार करते की ते चांगले कोच होतील, जर मी हा विचार केला आणि ही मी इंटेन्शन सेंड केलं युनिव्हर्सकडे, तर काय होईल? मी माझ्या कर्मामध्ये काय लिहिलं? एक पॉझिटिव्ह गोष्ट लिहिली. बरोबर. एखाद्या व्यक्तीचं लग्न होत नाही, मी सांगितलं की अरे देवा ते त्याचं लग्न पटकन होऊ दे बरं, किती छान व्यक्ती आहे. आपण या पद्धतीने जर अफर्मेशन दिलं तर तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय करता आहे? आनंद निर्माण करत आहे. मग तुमच्या आयुष्यात काय होणार आहे? आनंद, आनंदी आनंद होणार. येस. कळालं? हाच पद्धतीने आपल्याला उद्या नवीन एक पास्ट लाईफ मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशनचं मेडिटेशन आपण स्टार्टिंगला घेणार आहे, ते आपण उद्या कंटिन्यू करूया. आणि शार्प आपल्याला 7:30ला उद्या जॉईन व्हायचं आहे. ओके. आजचे कोणाचे काही प्रश्न होते? हा बोला स्वप्नील सर. मॅम प्रश्न तर नव्हता माझा, पण एक फक्त हे होतं सांगायचं की तुम्ही म्हणजे खूप छान पद्धतीनं समजून सांगता. छोट्या छोट्या गोष्टी पण इतक्या इझिली म्हणजे हे होतात ना, रजिस्टर होतात माइंड मध्ये, की खूप छान वाटतंय हे ऐकायला. फक्त एकच हे होतं मॅडम, म्हणजे काल आमचं इंट्रोडक्शन घेतलं, तुमचं इंट्रोडक्शन मला इतकं नाही कळालं. म्हणजे ऍटलिस्ट मी ज्यावेळेला मी इंट्रोडक्शन दिलंच मित्रांना नाही किंवा सर. ह्यांना ज्यांना सांगायचं आहे ना त्यांना सांगायला पाहिजे, म्हणजे बोलता येईल आम्हाला की मी यांच्याकडून ट्रेनिंग घेतोय.
बर, या चालेल. व्यक्तीकडून ट्रेनिंग घेतो, ह्या ह्याच्यासाठी मी फक्त नक्की सांगेल तुम्हाला माझं इंट्रोडक्शन. चालेल? हो चालेल येस. चालेल मॅम. थँक्यू सर. मला माझ्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही. ऍक्च्युली असं होतं की आपलंच आपण काय सांगायचं, असं होतं ना की आपण आपल्या हाताने पाठ थोपटू नये असं म्हणतात, म्हणून मी बोलत नसते. असं वाटतं की आपले स्टुडंटनी तो अनुभव घ्यावा आणि ते आपल्यासोबत कनेक्ट राहावे. आणि या दिवसाच्या 10 दिवसाच्या जर्नीमध्ये जे काही लोक असतात ना, जे पहिल्या लेवलचंही अट्युनमेंट घेतात त्यानंतरही माझ्याशी कनेक्टेड राहतात. म्हणजे पुढे क्लासला कंटिन्यू होणार ते तर राहतातच लाईफ टाईम, पण पहिल्या लेवलचे जे लोक येतात ते देखील असं होतं की त्यांना काही वाटलं की मॅडम हे घेऊ का, असं करू का, ते आपोआपच काय माहिती कनेक्शन होऊन जात. आणि माझी फॅमिली, मी फक्त माझी फॅमिली पकडत नाही की आई वडील, माझं जे कुटुंब आहे, मला असं वाटतं की माझी फॅमिली दिवसेंदिवस वाढत चाललेली. मला जवळपास आतापर्यंत 10 आई वडील असतील आणि मी खूप ब्लेस समजते की मला खरं अक्षरशः कधी कधी आपोआपच आठवलं की डोळ्यात पाणी येतं की मला आजपर्यंत 10 आई वडील आहेत. की मला जन्मदाते वेगळे आणि याच्यामधनं मिळालेले आई वडील ते मला जे ब्लेसिंग देत आहेत ना, त्यांनी मी खरंच त्या पद्धतीने माझी प्रगती होते. तर खरंच तुमचीही या पद्धतीने प्रगती हो आणि आपण पुढे उद्या कंटिन्यू करणारच आहोत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. आत्मवंदन सगळ्यांना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मॅम थँक्यू सो मॅम मच. तुमचा नंबर द्या ना.